पुण्यामधल्या जेवणाचं काय कळतच नाही नेमकं विषय. म्हणजे डाळमध्ये अर्ध जगभर पाणी टाकलेलं राहते, चपात्यामध्ये बेकिंग सोडा राहते, भाज्या पण इथं इतकं असं वाकटा झार. उठलं सुटलं पनीरची भाजी. आज जर संध्याकाळी जर पनीरची भाजी जर राहिली, उद्या त्याचं पनीर भुर्जी करतात, संध्याकाळी पनीर मसाला करतात. 120 ची राईस प्लेट आहे व्हेज थाळी. मी तुम्हाला सांगतो आता बघा, 3 चपात्या दिल्यात. ही चपात्याच्या 3 घासाची भाजी आहे. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? बघू शकता तुम्ही, आज तुमचा मस्त भाऊ रिकवर झालेला आहे. थोडस जरा माझा चेहरा सुजल्यासारखा वाटत असं हाय थोडंसं अंगामध्ये, पण आपण थोडंसं निग्लेक्ट करूयात. हाय थोडंसं जरा रिकवर झालं, बरं वाटायला जरा. सो आता आपण लवकरात लवकर जाऊ डब्बा आणायला, मेसवरून पार्सल आणायचं आपल्याला. आणि अजून फ्रेश नाही झालो, आंघोळी ते करून आपण जेवण करू. आणि मेन गोष्ट, आज आपल्याला जायचं जिमला. सो आता काही स्किप नाही. आता तुमच्या भाऊची तब्येत एकदम व्यवस्थित मस्त 100% छान झालेली आहे. सो आपण जिमला जाऊ आणि लवकरात लवकर आजचा ब्लॉग चालू करूया. ओके, सो स्टे ट्यून. निकलती है इसको खानाला निकली. या वरिया, अरे खाली गिरी की. मंडळी, एक पण जेवण व्यवस्थित भेटत नाही तर काय. बेसवरती गेलो, वेगळ्याच भाज्या राहतात. फणसाच्या भाज्या राहतात, कशाच्या भाज्या राहतात. असं नॉर्मल आपण घरामध्ये जसंही शेपू मेथी काहीतरी बनवतो तसं भाज्याच असतात. बघू इथं काय पार्सल घेतलंय आपण. पुण्यामधल्या जेवणाचं काय कळतच नाही नेमकं विषय. म्हणजे बाहेर असं कोणता बॅचलर मुलगा जर राहायचं जर म्हणलं, इतका प्रॉब्लेम आहे. इतकं महाग थाळी सांगतात. म्हणजे महागचा प्रश्न येतच नाहीये. कितीला, जसं 70, 80, 100 काय कितीला असेल थाळी ती, पण जेवण पण प्रॉपर भेटत नाही. असं डाळमध्ये अर्ध जगभर पाणी टाकलेलं राहते, चपात्यामध्ये बेकिंग सोडा राहते, काय ना काहीतरी असं राहतं. आणि जेवण केलं तर पोट भरतं, पण पुन्हा 5-10 मिनिटानंतर भूक लागते. भाज्या पण इथं इतकं असं वाकटा झार. कुठं तर फणसाची भाजी द्यायचं, नुसतं हरभरा. उठलं सुटलं पनीरची भाजी, नुसतं पनीर पनीर पनीर. आज जर संध्याकाळी जर पनीरची भाजी जर राहिली, उद्या त्याचं पनीर भुर्जी करतात, संध्याकाळी पनीर मसाला करतात, पुन्हा नंतर व्हेज पनीर करतात, कोल्हापुरी पनीर करतात. माझी सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे पनीरची भाजी होती. इथं आल्यापासून मला ती रागाचा यायला लागला, चिडचिडच व्हायला लागली त्या पनीरच्या भाजीची. म्हणजे इतकं यार, म्हणजे घ्या ना, पैसे घ्या ना तुम्ही, काय 100 काय 200 रुपये घ्या, पण व्यवस्थित क्वालिटीचं काहीतरी द्या. नवीन मेसवर पण किती जायचं. आता मी 6 मेसवर तर फिरून आलोय. 6 मेसवर म्हटल्यावरती एक सुकी भाजी, एक बिट्टी आणि एक रसा भाजी. त्या रसा भाजीमध्ये कोणत्या क्वालिटीचं तेल वापरले ते पण माहिती नाही. तरी मसाल्याच्या जर खाली तर सगळं पाणीच राहते. मला तर वाटायला आता मी एकटाच बनवू, पण असं माणूस कधी थकतोय रे. म्हणजे असं वाटतंय माणसाला, बाबा थोडस थकलोय, लवकरात लवकर जेवण भेटायला पाहिजे ना, असं तसं काय. आता ती त्या सगळ्या गोष्टी घरीच भेटतात. आता आपण आता लवकरात लवकर जेवण करू, कारण आपल्याला जायचं जिमला. जेवण पचायला पण पाहिजे व्यवस्थित. एक राईस प्लेट दाखवतो माझी. 120 ची राईस प्लेट आहे व्हेज थाळी. मी तुम्हाला सांगतो आता बघा, 3 चपात्या दिल्यात. मला भाजी दाखवू का? भाजी किती आहे बघा. बघा मंडळी, ही चपात्याच्या 3 घासाची भाजी आहे. त्याच्यामध्ये बघा तेल बघा. ही पहिली भाजी. मी एक्स्ट्रा पैसे देऊन दुसरी भाजी घेतली, कारण एक रसा भाजी आणि एक सुकी भाजी येत असते. ही आपलं डाळ आणि राईस झाली. आता बघा तुम्ही, ही 2 घासाच्या 2 भाज्या दिल्यात. 120 रुपये कशाचे मला सांगा तुम्ही. पाल्या भाज्या किती पर्यंत येतात मला तुम्ही सांगा. 20 रुपयाला भाज्या किती येतात? माणसाला पे जरी करायचं असेल तर माणसाला वाटायला पाहिजे की बाबा हा, मी 120 रुपयाचं काहीतरी खातोय म्हणून. 3 hours later. मंडळी, आता आपण मस्त फेस वॉश करून लवकर निघूयात आता जिमला. चला आज जरा फ्रेश हो, म्हणजे फ्रेश झालोय आपण, निघायचं. आज आपण निघायची. लाईट गेली रे बाबा. वापस आपली एक्सरसाइज इथूनच निघते. पायऱ्या चढणे, पायऱ्या उतरणे. आता बघा मला कसलं फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश वाटले. पण अजून पण माझा अंग काय माहिती असं वापस असं वाटत की मी आजारी पडतोय. पण नो रेस्ट, रेस्ट घ्यायची नाही. आता दिवस फुल झोपा काढल्यात, सकाळ एनी टाइम झोप घेतलेली आहे. सो आता काही नाही, आता इमानदारीने झोपतो आणि वजन कमी.
जरा थोडंसं अंग दुखाले, पण ठीक आहे, जरा करू हळूहळू करूयात आता आपण. सो जाऊयात आता लवकरात लवकर. आज वापस बॉलिवूड आहे, वापस गवटी डान्स आहे. सो करूयात वापस पुन्हा गवटी डान्स. बंद करू, आधी वेट पण चेक करूयात, आपल्याला वेट पण चेक करायचे. ओके भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? वजन काटप चुकीचं आहे. अभि 107.2 होतं, त्याच्यावर 106.2 होतं, 106.5. अरे सिम काढायचं सर, हे जिमच्या गाण्याला काहीतरी प्रेम करायचं नाही, पळताना नाही छान वाटत. खूप छान वाटत बरा नसतो. बॉलिवूड बॅच चालू झाली आता. पाठीले खानवाट लागलेली आहे आता, पाठले भयानक मोठे. आता आपण जाऊयात रूमवरती. रूमवर नाही, आता बॉलिवूड बॅच करू. थोडंसं हळूहळू बघू, जरा पाठीचं व्यवस्थित चाललं तर ठीक आहे. बघा असलं काहीतरी बघितलं की अजून मोटिवेशन येतं, असं वाटतं की यायला ती लेकरू करू शकते, आपण पण करूया आता. चलो फायनली आपली जिम झालेली आहे. आता आपण जाऊयात रूमवरती. जेवायचं पार्सल तसंच घेऊन जाऊ. जरा पाठीची कंबरले दुखाली माझी. आता थोडंसं काहीतरी रोल ऑन लाव आणि आराम करू. भाजीला काय येत आहे? गवार आहे का? गवार आणि चपाती राहिली. थँक्यू. पार्सल घेतलंय आपण. आता जाऊयात रूमवरती, जेवण करून घेऊ. पण आधी आपण जरा फ्रेश होऊ, आंघोळ करू, जरा फ्रेश होऊन मग जरा जेवण करून थोडंसं स्टडी करू आणि झोपू. उद्या संध्याकाळचं जेवण आपण स्किपच करू. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण पोट भरून, संध्याकाळचं जेवण हळूहळू करू. माझे फक्त एकदा जरा थोडं बॉडी रिकवर होऊ दे, जरा अजून पण जरा असं अंगामध्ये कणकणी आहे. सो एकदा बरं झालं की मग काही टेन्शन नाही. ओके चला. मस्त आता आपण राजमा, फ्लावर, चपाती आणि मटकीची भाजी, 3 भाज्या आता खाऊ मस्त पोट भरून आणि जेवण करू आजचं. ओके सो मंडळी, मस्त आता आपलं जेवण झालेलं आहे. बघू शकतात मस्त फ्रेश होऊन कसं आपलं सज्जन गुणा बाळावानी एकदम अशी हेअरस्टाईल केलेली आहे आपण. माझे जरा विचित्र दिसाले, पण सवय लावून घ्या, कारण आमच्या मम्मीला काय माहिती की असे केस आवडतात. असं लहान असं गुन्हा लेकरामध्ये जरा असं केलं की जरा तिला वाटतंय आपलं लेकरू जरा हाय चांगलं. सो अशी हेअरस्टाईल मी केली. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं छान. आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक रिकॅप मारू मस्त आपण आपल्या कंबरची. तर जाऊ द्या आता. प्लीज माझे जे वजनाचे जे लोक आहेत, जी काय ब्लॉग्स बघत असतील, तर असल्या काही गोष्टी ट्राय करू नका. आणि जर तुम्हाला वाटतंय ट्राय करायचे, तर असेच 2-3 व्हिडिओ काहीतरी म्हणजे कंटिन्यू जे येत राहतील व्हिडिओ काही जिमचे, तर ते ब्लॉग्स बघत जावा. मी असले काही ना काहीतरी नवीन स्टंट आणि पराक्रम करत राहतो. सो असले काही पराक्रम जेव्हा तुम्ही बघचाल, तुम्हाला जेव्हा वाटेल की जिममध्ये आम्हाला हे ट्राय करायचं, तर ही माझे व्हिडिओज बघत जावा. तुम्हाला कळेल की काय गोष्टी करायच्या आणि काही नाहीत माझ्या वजनाचे. ओके सो असा व्लॉग आपण एंड करूयात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला एक चांगल्याशा नवीन जागेत आपल्याला एक्सप्लोर करायला जायचंय. पण मी तुम्हाला हे पण म्हणलं होतं की तुमचा भाऊ मस्त रिकवर झाला तेव्हा जाईल. सो तुम्ही तुमचं असंच प्रेम द्या, अशीच साथ द्या, तुमच्या भाऊला लगेचच रिकवर होणार. तुम्ही प्रेम द्या, तुमचा भाऊ ऑटोमॅटिक रिकवर व्हायला लागेल. आणि मग एकदा भाऊ रिकवर झाला, मग आपण असंच चांगल्या पुण्यासारख्या शहरामध्ये एक नवीन ठिकाण जे पण काय असे येतील आपल्याला दिसतील, मी ते ब्लॉग्स काढायला जाईल. ओके सो बाय, टेक केअर.